गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगते की अजित पवार बारामतीतनं यंदाची निवडणूक लढवणार की नाही। याच पार्श्वभूमीवरती आज कार्यकर्त्यांनी अजित पवारांना आग्रही मागणी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। ही निवडणूक अजित पवारांनीच लढवावी यासाठी अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। अजित पवार कारभारी चौक या ठिकाणी एक कार्यक्रम संपवून येत असताना अजित पवारांची गाडी त्यांच्या समर्थकांनी रोखून धरली। अजित पवारांच्या गाडीच्या ताफ्याला एक प्रकारे समर्थकांनी घेराव घातला आणि मागणी केली, आग्रही मागणी केली बारामतीतनं विधानसभेची निवडणूक लढवण्याची। साधारणतः अर्धा तास हे कार्यकर्ते अजितदादांच्या गाडीला घेराव घालून होते। अखेरीस अजित पवार गाडी बाहेर आले। या कार्यकर्त्यांचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं। कार्यकर्ते काही मागे हटायला तयार नव्हते। मग पोलिसांनीच या कार्यकर्त्यांना बाजूला सारत अजित पवारांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली। आणि अजित पवारांच्या उमेदवारीसाठी एकीकडे बारामतीत हे आंदोलन होत असताना दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेमधनच निवडणूक लढवतील हे स्पष्ट केले प्रफुल्ल पटेलांनी। बारामतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार असतील। त्यांची जागा ते स्वतः जाहीर करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या जागेची घोषणा आपण करत असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं। त्यामुळे आता बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या ही लढाई जवळपास निश्चित मानली जाते। बारामती विधानसभा से अजित पवार साहब ही लड़ने वाले हैं। ये संभ्रम निर्माण कुछ लोगों ने किया, लेकिन मैं अधिकृत तौर से आपको स्पष्ट करना चाहता हूं कि अजित पवार ही बारामती से एनसीपी के कैंडिडेट रहेंगे। एक सीट डिक्लेयर कर दिया आपने? हाँ, एक सीट मैंने स्वयं डिक्लेयर कर दिया। पार्टी का वर्किंग प्रेसिडेंट होने के नाते ये अधिकार, क्योंकि उनकी सीट को खुद कैसे तय करेंगे वो तो मुझे तय करना पड़ेगा, इसलिए मैंने कर दिया। आणि अजित पवार प्रसिद्ध आहेत त्यांच्या हजरजबाबीपणासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी। अजित पवारांनी आतापर्यंत 5 वेळेला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे। राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र अजित पवारांची ही इच्छा अजूनपर्यंत तरी पूर्ण होऊ शकलेली नाहीये। अजित पवारांनी बारामतीतल्या एका मेळाव्यात बोलताना नेमकी हीच खंत व्यक्त केली। 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, मात्र यापुढे काही जात नाही असं सांगत त्यांनी एक प्रकारे आतापर्यंत मुख्यमंत्री पद आपल्याला न मिळाल्याची खंतच बोलून दाखवली। 1984 साली वय वर्ष 24 असताना मी छत्रपतीचा संचालक झालो। तिथून सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन पोहोचला। 5 वेळेला ते उपमुख्यमंत्री पदच मिळते। त्याच्यामध्ये हे श्रेय खरं तर बारामतीकरांचंच आहे, प्रत्येक मतदार बंधू भगिनींचं आहे। आणि राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना धनगर समाजाचे कार्यकर्ते सुद्धा कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसतंय। मंत्रालयातल्या संरक्षक जाळ्यांवरती धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या आणि आंदोलन केलं। या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी मागणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। सरकार मुद्दामून वेळ काढूपणा करतोय असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। उपोषण मोर्चा रास्ता रोको आज तर मी आपल्या चॅनेलवरती बघितलं की धनगर जमातीच्या काही तरुण मुलांनी जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत आणि सरकारकडे जीआर काढण्याच्या संदर्भातली मागणी केलेली आहे। सरकारकडे माझी हीच मागणी आहे की धनगर जमातीच्या भावनांचा विचार करून जो एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जीआर आहे तो सरकारनं तात्काळ काढावा। आणि आधी 4 ऑक्टोबरला आदिवासी नेत्यांनी मंत्रालयातल्या जाळीवरती उड्या घेतलेल्या। आदिवासींचं आरक्षण आणि पेसा भरतीसाठी हे आंदोलन केलं गेलं होतं। या आंदोलनामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदार आणि खासदारही सहभागी होते। तर आजही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळीवरती उड्या घेतल्याचं पाहायला मिळालं। पुढची बातमी हरियाणामधनं।
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचं कमळ उमललंय. भाजप सलग तिसऱ्यांदा इथे सत्ता स्थापन करणार आहे. हरियाणामध्ये सरकार विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, किमान हमीभावाच्या मागणीवरनं शेतकऱ्यांनी छेडलेलं आंदोलन आणि अग्निवीर योजनेविरोधातली नाराजी अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत भाजप हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल. हरियाणामध्ये भाजप 50 जागांची आघाडी मिळवून आहे. गेल्या वेळेला अवघ्या 40 जागा मिळवणाऱ्या भाजपनं यावेळेला 50 जागांपर्यंत मजल मारली आहे. हरियाणामध्ये सत्ता स्थापन करण्याची स्वप्न बघणाऱ्या काँग्रेसचा मात्र इथे मोठा अपेक्षाभंग झालाय. काँग्रेसला अवघ्या 35 जागांवरती समाधान मानावं लागतंय. विशेष म्हणजे हरियाणामध्ये आम आदमी पक्षाला खातं सुद्धा उघडता आलेलं नाही. तर हरियाणामध्ये भाजपनं विजयाची हॅट्रिक साधली आहे. भाजपनं हरियाणामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यात. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळाल्यात. जम्मूमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळाल्यात. याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात विजयी जल्लोष पार पडला. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरियाणाचा हा विजय म्हणजे महाराष्ट्रातल्या विजयाची नांदी असल्याचं सूतोवाच केलं. बाबा, या ठिकाणी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत, त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं. आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते. आम्ही जिंकणार, मग काय बोलणार. सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय. इकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीनं जाहीर करावा अशी मागणी वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडनं केली जाते. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षानं इथे दुर्लक्ष करत निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेऊ अशी भूमिका स्पष्ट केली. आता हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला सीएम पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघांनी मांडली आहे. ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का अशाही चर्चा रंगतात. जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकात बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. राहून कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे. मला महाराष्ट्राचं हित साधायचंय. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडी वागली स्वप्न नाही पडत आहेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येईन. अरे तेव्हाच यायचं नव्हतं, तर पुन्हा कशाला येईल. पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं, कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणा, मी पाठिंबा देतो. लोकांच्या मनात संभ्रम नको. लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये. हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे. आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना. नुसतं धड घेऊन काय जाणार पुढे समाजामध्ये. आणि ठाकरेंच्या शिवसेनेची वज्र निर्धार सभा मुंबईमध्ये पार पडली. या सभेतनं उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. भाजपनं बोगस हिंदुत्वाचा बुरखा चढवलाय असं म्हणत त्यांनी भाजपला कुणीही ओळखत नव्हतं तेव्हा शिवसेनेनं जवळ केल्याची आठवणही करून दिली. घरातल्या चुली पेटवणं हे आमचं हिंदुत्व असून भाजपसारखं कुणावरही अन्याय करणारं आमचं हिंदुत्व नाही असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं. थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय. मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे
एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो भगिनी आणि मातांनो, कोण लागतं तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे मी जाहीररित्या मला कबूल करावं लागते, हे दुर्दैव आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात. म्हणजे खांद्याचे दोन्ही अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला द्यायची इच्छा आहे राजकारणामध्ये. आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधल्या सभेत भाजपच्या विरोधात जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. निर्धार मेळाव्याला भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. भाजपच्या मंडळींना बोलावलेलं असताना सुद्धा भाजपचे लोक आले नाहीत, कारण भाजप आता नवरदेववाले असल्यामुळे त्यांना जास्त किंमत आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंतपणानं यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं गुलाबराव पाटील म्हणतात. आपणच्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही. त्याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू. कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते. आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये, जेणेकरून ज्याचा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल. जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो, देशाचं वारा इकडे तिकडे असताना सुद्धा आपण एक संघ असल्यामुळे 2 सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या. तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11चे 11 आमदार आपले निवडून येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरनं प्रणिती शिंदेंचे कान टोचले. तुम्ही बहिणींना 1500 रुपये देताय, ते लाच आहेत. आई मुलीचं बहिणीचं प्रेम जगाच्या पाठीवर विकत घेता येत नसल्याचं फडणवीसांनी प्रणिती शिंदेंना सुनावलं. प्रणिती शिंदे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या असल्यानं त्यांना बहिणींची परिस्थिती माहीत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे. तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. इकडे लाडकी बहीण योजनेवरनं सातत्यानं टीका करणाऱ्या विरोधकांना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही खडे बोल सुनावले. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नसून योजना सुरळीतपणे सुरू राहील असं आश्वासन दिलं. इतकंच नाही तर महायुतीचं सरकारला 0 वीज बिलाची गॅरंटीही त्यांनी दिली. सरकारी योजनांवरनं विरोधक उपस्थित करत असलेल्या आक्षेपांचा अर्थमंत्री अजित पवारांनी जोरदार समाचार घेतला. हे आता काय करायला लागले? इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे, फसवी आहे. ज्यावेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंदी झाले, आता ते सांगताय काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे? त्या लोकांना खोटं बोलतो. तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत, तुम्हाला माहिती का बाहेरच्या लोकांना माहिती आहे? नवरात्रोत्सवाचे दिवस सुरू आहेत. आजची 6वी माळ आहे आणि 6व्या माळेच्या दिवशी तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. आज सकाळी तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा संपन्न झाली. अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. महाअलंकार पूजा मांडल्यानंतर तुळजाभवानीचं मनमोहक रूप पाहायला मिळालं. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांनी तुळजापुरात मोठी गर्दी केली आहे.